आपण पाहतो की आई म्हणून जी भूमिका तुम्ही निभावता किंवा इतर आया त्या निभावता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, एक पालक वडील म्हणून वडिलांची जी भूमिका आहे ती नेमकी काय आणि कशी असावी असं तुम्हाला वाटतं? खरं म्हटलं तर मुलांच्या घरातल्या मुलांच्यावर पूर्णपणे लक्ष देण्याची जबाबदारी ही आईचीच नाहीये, पण ती आईला निभावावीच लागते. आज मी ग्रामीण भागात बघते की सर्व स्त्रिया स्वतःचं काम करून मुलांचं वही पेन काय असेल नसेल ते बघणं, शाळेत पालक सभेला येणं हे लेडीजच करतात. पण मला असं वाटतं की पुरुषांनीही त्यात सहभागी व्हावं, कारण बरेच पुरुष असे आहेत की आपली मुलं कितवीला आहेत हे सुद्धा त्यांना माहित नाही. शाळेत आल्यावर ते नाव सांगतात, कितवीला विचारलं तर तेही सांगता येत नाही. म्हणजे ग्रामीण भागात आपण जे म्हणतो ना सर, डिजिटल इंडिया किंवा पुढे, ही वस्तुस्थिती नाहीच आहे सर. मुळात खूप वेगळं आहे. यापेक्षा ग्रामीण भागात हे खूप वेगळं चित्र आहे. शहरी भागात तरी ठीक आहे, पण ग्रामीण भागात नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुरुष हे व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांना कुटुंबाशी काही घेणं नाही, मुलांच्या शिक्षणाशी घेणं नाही. आणि आमच्याकडे येणारे तर बरेचसे 70% विद्यार्थी अशाच घरांमधले असतात. म्हणून मला असं वाटतं की पहिले त्या व्यसनाधीनतेकडे त्याच्यावर पण काहीतरी कार्य झालं पाहिजे आणि पुरुषांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की मुलं आपले काय करतायत, कसं व्हावं, त्यांचा अभ्यास किंवा त्यांना काय अपेक्षित आहे हे सर्व ग्रामीण भागातल्या पालकांना